पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलेलं आहे आणि या पॅकेजचा आता देशातल्या मजूर असतील, कामगार असतील, लघु आणि मध्यम उद्योग, सर्वसामान्य नागरिक ज्यांना आता दैनंदिन जीवन अत्यंत कठीण होऊन बसलेले अशा सगळ्यांसाठी त्यांचं दैनंदिनी ही सुरळीत करण्यासाठी वापर केला जाणार आहे। याच विषयी अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण। पृथ्वीराज चव्हाण जी, आपलं स्वागत आहे। आपण एक छोटीशी आठवण आपल्याला करून देते, म्हणजे तुम्ही वारंवार विविध प्लॅटफॉर्म्सवरनं विषय मांडलाय। मागच्या वेळेला ज्यावेळेला आपण एबीपी माझावरती याच विषयावर बोलत होतो त्यावेळेला तुम्ही हा आकडा सांगितलेला होता, किमान आपल्याला जीडीपीच्या 10% तरी पॅकेज सरकारने जाहीर करावं लागणार आहे। आता पैसा तेवढा ओतावा लागणार आहे आणि मला वाटतं तुमच्या मनातलं खरं झालेलं आहे। आपली पहिली प्रतिक्रिया यावरती? मला वाटतं हा अनेकांनी वेगवेगळे अंदाज केले होते। कोणी जीडीपीच्या म्हणजे पण आपल्या एकूण अर्थव्यवस्थेच्या 5% खर्च करावा, कोणी 3% करावा, कोणी काय म्हणावं। मी दोन प्रकारे यावर अनुमान काढलं होतं, एक तर टॉप डाऊन आणि बॉटम अप। टॉप डाऊन म्हणजे इतर देशांनी याकरता काय काय केलेलं आहे। आपण जर आकडे पाहिले तर अमेरिकेने 11% आपल्या जीडीपी, त्यांची जीडीपी आपल्यापेक्षा खूप मोठी आहे, 7-8 पट मोठी आहे। त्या मोठ्या अर्थव्यवस्थेच्या 11%, जपाननी 10%, जर्मनीने 22%, ब्रिटननी 16% असे हे पॅकेज केलेले आहे। त्यामुळे आपल्यासारख्या देशाला किमान 10%, किमान हा शब्द मी नेहमी वापरला होता आणि अजूनही वापरतोय मी, किमान 10% तरी खर्च केला पाहिजे। दुसऱ्या बाजूला बॉटम अप म्हणजे खालून वर जर चर्चा केली तर आपल्याकडे मायक्रो, स्मॉल आणि मीडियम इंडस्ट्रीज किती आहेत, त्यामध्ये अंदाजे मजूर किती आहेत, आपल्या शेतकऱ्यांची संख्या काय आहे, आता त्याला थेट आपण पैसे दिले पाहिजे। आणि आता मालक हे काही कामगारांचा पगार देऊ शकणार नाही, त्यामुळे कामगार टिकवायचे असतील तर आपल्याला थेट पैसे दिले पाहिजे। म्हणून प्रत्येक सेक्टरला किती किती पैसे द्यायला याचे ढोबळ अंदाज, ज्याला बॅक ऑफ द एन्व्हलप कॅल्क्युलेशन म्हणतात, त्या दोन्ही प्रकारने एक वरून खाली खालून वर असे दोन्ही अंदाज पाहल्यानंतर बरोबर एक महिन्यापूर्वी मला आठवतं की 9 एप्रिलला, 10 एप्रिलला, 11 एप्रिलला बऱ्याच वर्तमानपत्रामध्ये, बऱ्याच चॅनलमध्ये मी आकडा आणि 21 लाख कोटी आकडा हा कसा आला तर भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार तो जागतिक नाणेनिधी किंवा जागतिक बँक जाहीर करते तो आहे 2.8 ट्रिलियन। पण भारताच्या आपल्या आकडेवारीप्रमाणे ती 204 लाख कोटी आपली अर्थव्यवस्था आहे। तर 204 लाख कोटीचे 10% म्हणजे 20.2 लाख कोटी होतात आणि 2.8 ट्रिलियन डॉलरचे 10% म्हणजे 280 बिलियन, त्याला 76 रुपयांनी गुणाकार केले की 21 लाख कोटी। म्हणजे मुख्य मुद्दा आहे की जीडीपीच्या 10% खर्च केला पाहिजे, तो प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे। आता काळजी अशी आहे की 1 वाजता निर्मला सीतारामन पत्रकार परिषद घेणार आहेत, त्यांनी जर बँकेने जे कर्ज दिलं होतं हे तर त्यात धरलं तर मग ते दुर्दैवी असेल, मग त्याला काय अर्थ राहणार नाही। कारण बँक जे देते ते लेंडिंग असतं, सरकार देतं ते स्पेंडिंग असतं आणि त्यामुळे अमेरिकेत जो शब्दप्रयोग वापरला जातो स्पेंडिंग नॉट लेंडिंग, त्यामुळे बँक ही देणारच, बँक आपले कर्ज देईल, लोन गॅरंटी देईल, आणखी काही व्याजात सूट देईल, तो वेगळा भाग आहे आणि तो भाग जो आहे याच्या व्यतिरिक्त असला पाहिजे असा माझा आग्रह। आता 1 वाजता बघू काय होते। पृथ्वीराज चव्हाणजी, आता एक सर्वसाधारण गणित मांडलं जाते, ज्या काही शक्यता पुढे येतात की हे पॅकेज कसं असणार आहे। तर एक डेटा जो आपल्याकडे आता आहे की आरबीआय कडनं जी लिक्विडिटी बाजारात आणलेली आहे ती, त्याचप्रमाणे 1.7 लाख कोटींचं एक आर्थिक पॅकेज मध्यंतरी 27 मार्चला घोषित झालं होतं। 50,000 कोटींचं पॅकेज लघु मध्यम उद्योगांसाठी, नाबार्ड आणि हाऊसिंग बँकेला सुद्धा पॅकेज होतं, म्युच्युअल फंडामध्ये 50,000 कोटी ओतले होते सरकारने, अशी एकूण 9.74 लाख कोटी म्हणजे जीडीपीच्या 4.8% ची घोषणा ही याआधी झालेली आहे। आता उर्वरित जे 10.26 लाख कोटी म्हणजे 5.2% आपला जीडीपी, तर त्या संदर्भात हे आता यापुढे वितरण होईल अशी साधारण अपेक्षा आहे। हे या गणिताकडे आपण कसं पाहताय? नाही, हे असं जर गणित केलं तर त्याला काही अर्थ नाही। म्हणजे मग खरं सरकारकडून जी मदत होईल ती 5%च होईल, 5%नी काही भागणार नाही। रिझर्व्ह बँकेला कर्ज देण्याचा पूर्ण अधिकार आहे, त्यांनी कर्जामध्ये सूट देणं किंवा लोन गॅरंटी देणं, थक हमी देणं वगैरे हे रिझर्व्ह बँक आपलं काम करत राहील। रिझर्व्ह बँकेच्या कर्ज देण्याच्या प्रवृत्तीच्या व्यतिरिक्त सरकार किती खर्च करणार आहे बजेटमधून त्याची रक्कमेची आपण चर्चा करतोय। त्या दोघांची जर भेळमिसळ केली तर मग काय अर्थ नाहीये, कारण भारताच्या अर्थव्यवस्था वाचवायचं असेल तर, आणि ह्या दृष्टीने आपण पावलं टाकायला सुरुवात केली होती।
काँग्रेस पक्षाच्या 19च्या जाहीरनाम्यामध्ये न्याय योजनेची कल्पना होती. प्रत्येक गरीब कुटुंबाला 72,000 कोटी वर्षाला थेट द्यायची, विना अटी विना शर्त. आता 5 लाख 5 कोटी मजुरांना किंवा 5 कोटी गरिबांना जर 72,000 कोटी दरवर्षी दिले तर ते 3.5 लाख कोटीचा आकडा येतो. आता तीच आपल्या देशामध्ये सरासरी 26-27 कोटी कुटुंब आहे. आता त्या कुटुंबापैकी 20 कोटी कुटुंबाचा जर विचार केला तो करावा लागेल असं माझं आग्रही मत आहे. त्यांना आपण कशात काहीतरी थेट करून त्यांच्या खिशात पैसे दिले पाहिजे. मोदी सरकारने त्या गोष्टीला सुरुवात केली होती. किसान सन्मान योजनेमध्ये जे काही 2,000 रुपये दिले जातात किंवा जनधन योजनेमध्ये काही 500 रुपये दिले जातात ती सुरुवात होती, पण त्यांनी काही भागणार नाही. आणि एकाही उद्योगपतीला, मग तो सूक्ष्म उद्योग असेल, लघु उद्योग असेल, मध्यम उद्योग असेल, त्यांना आता पैसे लोकांना पगार देण्याची ऐपत राहिलेली नाही. आणि त्यामुळे आता प्रश्न जो अर्थव्यवस्थेचा मूलभूत प्रश्न आहे मागणी आणि पुरवठा सिद्धांतामध्ये, आपण लोकांच्याकडे पैसे दिले, त्यांची क्रयशक्ती निर्माण केली तर ते मागणी तयार करते. अन्यथा जो पक्का माल तयार होईल कारखान्यामध्ये तो विकत कोण घेणार हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आर्थिक व्यवस्थेची चक्र फिरायची असतील तर मजुरांच्या हातात, शेतकऱ्यांच्या हातात, रोजंदारी करण्याच्या हातात पैसे खिशात पोहोचले पाहिजे. आता ते कसे पोहोचवायचे, मनरेगाच्या माध्यमातून पोहोचवायचे एक चांगला मार्ग आहे. मनरेगा किमान त्याची व्याप्ती दुप्पट तरी ग्रामीण भागामध्ये केली पाहिजे आणि शहरी भागाकरता मनरेगा सक्षम असा एखादा कार्यक्रम राबवला पाहिजे. कारण दारिद्र्य शहरामध्ये पण खूप मोठं दारिद्र्य आहे. आता ह्या पॅकेजचं डिझाईन काय असणार आहे, एक्झॅक्ट आकडा किती असणार आहे याची आपण एक वाजता वाट पाहूया. बर, आपण मध्यंतरी एका मुलाखतीत असं म्हटलेला होता की शेतकऱ्यांच्या खात्यात जे काही शेतकरी सन्मान योजनेचे पैसे सरकारकडून जमा होत आहेत तर त्या 3 महिन्याचे पैसे एकत्रित जमा करावे. हे जे आता पॅकेज पंतप्रधानांनी जाहीर केलेलं आहे त्यामधून शेतकऱ्यांसाठी साधारण किती टक्के हिस्सा हा शेती आणि शेतकरी यांच्यावरती सरकारने खर्च करावा असं तुम्हाला वाटतं? कशा पद्धतीने त्याचा विनियोग व्हावा असं वाटतं? 2 गोष्टी आहेत की एकूण भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेती म्हणजे कृषी अर्थव्यवस्थेचा एक 12-13% सहभाग आहे. म्हणजे एकूण जे आपलं राष्ट्रीय उत्पन्न आहे त्यापैकी शेतीचा वाटा हा 12-13%. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये तो 10% आहे. उद्योगाचा 30% आणि 60% सेवा क्षेत्राचा आहे. पण शेतीमध्ये जवळजवळ 50% लोक शेतीवर आपला उदरनिर्वाह करतात. जरी शेतीचा सहभाग किंवा वाटा एकूण अर्थव्यवस्थेमध्ये कमी असला, 10%च असला, तरी 50% लोक जवळपास हे शेतीवर आपला उदरनिर्वाह करतात. ते विसरून चालणार नाही. आणि त्या अनुषंगाने तयार केलं पाहिजे. पण मुख्य मुद्दा आहे की लोकांच्या खिशात पैसे गेले पाहिजेत बिनशर्त विनाअट. लोक मग त्यातून मग पैसे खर्च करतील, त्यातून क्रयशक्ती निर्माण होईल. आता उद्योगांच्या बाबतीत जर आपण थोडी विचार केला तर सूक्ष्म उद्योग जवळजवळ 99.9% देशातले एकूण उद्यम आहेत. त्यापैकी 99.5% उद्योग हे सूक्ष्म उद्योग आहे. एक हाती 2 माणसं आहेत, एक माणसं आहेत, एक मालक आणि एक हेल्पर आहे. नंतर जवळजवळ 0.5% 0.5% जरा कमी हे लघु उद्योग आहे. आणि मध्यम उद्योग हे म्हणजे 0.05 म्हणजे फारच कमी असे मोठे उद्योग आहेत. आपल्याला त्यामुळे एकत्र तिघांचा विचार करणं म्हणजे आता गडकरी साहेबांच्याकडे ते खातं आहे SME ज्याला आपण म्हणतो की मायक्रो स्मॉल आणि MSME, मायक्रो स्मॉल आणि मीडियम उद्योग जातो. आता तसं करून चालणार नाही आपल्याला. आपल्याला मध्यम आणि मोठे उद्योग ज्यामध्ये थोडेसे संघटित आहे, जिथं कामगार 20च्या वर आहे, ज्या ठिकाणी त्यांना ESI किंवा प्रॉव्हिडंट फंडचं प्रोटेक्शन आहे, ग्रॅच्युटी मिळते आणि त्याच्या व्यतिरिक्त जे 99.5% उद्यम आहेत त्या युनिट्सना काहीही सुरक्षा नाही. म्हणजे एका मालकाने सांगितलं उद्या येऊ नको म्हणजे संपला, त्याचा पगार संपला. तर ह्यांना पण कसे पैसे देणार आहे हे काही सोपं नाहीये. म्हणजे अजिबात कोणी असं म्हणायचं कारण नाही की फार सोपं आहे, एका मिनिटात होईल. अगदी अवघड आहे. पण तिथंच आपल्याला सर्व देशातल्या जागतिक अर्थतज्ञांचा सल्ला घेऊन एखादं पॅकेज डिझाईन केलं पाहिजे. पण आता असं वाटतंय की काल संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांनी घोषणा केली आणि आता निर्मला सीतारामन घाई गर्दीमध्ये काहीतरी पॅकेज 1 वाजता जाहीर करणार आहेत. 1 वाजता करणार आहेत का नाही तेही माहिती नाही. आणि त्यामुळं
आता ते सगळं प्लॅनिंग चाललेलं नाही, एक विचारानं चाललेलं नाही, हे दुसरं. पृथ्वीराज चव्हाणजी, यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा असा आहे की मी थोडासा राजकीय प्रश्न तुम्हाला विचारते आता, की काँग्रेसमध्ये दोन वेगवेगळे मतप्रवाह दिसून आले या पॅकेजवरनं. एकीकडे अशोक गेहलोत, मिलिंद देवरा यांनी स्वागत केलेलं आहे या पॅकेजचं. दुसरीकडे राष्ट्रीय प्रवक्ते आपल्या पक्षाचे ते मात्र म्हणतायत की ही फक्त हेडलाईन साठी पंतप्रधानांनी घोषणा केलेली आहे, दुसरं काहीच दिसत नाहीये. टीकात्मक थोडासा स्वर काँग्रेसचा आहे. तुमची नेमकी भूमिका काय? तुम्ही स्वागत करताय या सगळ्याचं की म्हणजे नेमकं काय होतंय? कारण पक्षाची भूमिका गोंधळात टाकणारी आहे. नाही, मला वाटतं की अर्थकारण आणि राजकारण हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका काय असेल ती घोषणा त्याची होईल. आता प्रत्येक जणाला आपला आपला अंदाज मांडायचा अधिकार आहे. मी माझा अंदाज एक महिन्याभरापूर्वी मांडला होता की मला जे काही थोडंफार समजतं आणि जे इतर देश काही करतायत त्याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला एवढी रक्कम तरी काढावी लागते. तर मोठा दुसरा प्रश्न आहे की हे पैसे येणार कुठून, तो वेगळीच चर्चा आहे. हे पैसे येणार कुठून त्याबद्दल आपण वेगळी चर्चा करू. आता काही लोकांना वाटतं की आणखी दिले पाहिजेत, आणखी दिले तर काही हरकत नाही, पण त्याचबरोबर पैसे येणार कुठून हा एक मोठा विषय आहे. मी एका मुलाखतीमध्ये असे बोललो होतो की रिझर्व्ह बँकेला नोटा छापाव्या लागतील. अर्थात नोटा म्हणजे अक्षरशः काही नोटा छापल्या जात नाही, एक शब्द प्रयोग आहे. परंतु रिझर्व्ह बँकेनी सरकारला जे कर्ज पुरवठा केला जातो त्याच्या बदली सरकारकडून ट्रेजरी बिल्स किंवा सरकारचे रोखे हे काढले जातात आणि त्याला नोटा छापणं असा एक शब्द प्रयोग आहे. ते करून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात कर्ज उभं करावं लागेल. आता हे 10% पैसे आपण जर खरंच खर्च करणार असू तर आपल्या आर्थिक तुटीमध्ये 10%ची वाढ होणार आहे. ती वाढ जर फार अस्ताव्यस्त न होऊन द्यायची असेल तर आपल्याला कुठेतरी खर्चावर आळा घालावा लागणार आहे. तर हे गणित म्हणजे एक नवं बजेट प्रस्तुत केल्यासारखं काम अर्थ मंत्रालयाला करावं लागणार आहे. तर ते कशा प्रकारे करतील, निर्मला सीतारामन हे काम झेपेल का, हा वेगळा राजकीय प्रश्न झाला. पण मला हे पॅकेज हे पर्याप्त आहे का नाही यावर चर्चा करायची नाही. मला त्यावेळेला मी महिन्याभरापूर्वी हा आकडा जो बोलला होता तो काही कुठून तरी अंदाज व्यक्त करायचा म्हणून नव्हता. इतर देशांनी काय केले त्याचे आपण जर आकडे पाहिले तर ते कसे करतात, त्याची जरी मोठी अर्थव्यवस्था तरी त्यांनी आपल्या अर्थव्यवस्थेचे एकूण आकारमानाचे किती पैसे खर्च केले आणि आपल्याला काय करावं लागलं की लोकसंख्या फार मोठी आहे, प्रत्येकाचा पोट भरणं गरजेचं आहे आणि त्यामुळे हे सगळे माणसाचा दारिद्र्य रेषेच्या खाली कोसळण्याची भीती आहे. त्यांना वाचवलं पाहिजे. ही सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पण क्रयशक्ती निर्माण केली पाहिजे. उद्या आपण उद्योगधंदे सुरू केले, लॉकडाऊन 4 मध्ये मोदींनी परवानगी दिली की करा सुरू, पण तो माल तयार होईल तो कोण विकत घेणार आहे? कारण आज उद्याचा माझा पेचेक, उद्याचा माझा पगार होईल का नाही आपल्याला कोणाला शाश्वती राहील. एखादा माझी काही चूक नाही पण माझा कारखाना बंद झाला, माझा पगार झाला, सामाजिक सुरक्षा झाली नाहीये आणि त्यामुळं माझे मुलं शाळेत आहेत, त्यांची फी द्यायची आहे, मला उद्या रॅशन पाणी आणायचंय. तर त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींच्यावर आपण भर देणार आहोत का एक मला नवीन गाडी विकत घ्यायची गरज आहे, पैसे आहेत, तर ते पैसे गाडी विकत घेण्यावर, एखादा लाखो रुपयाचा कलर टीव्ही विकत घेण्यावर, फ्रीज घेण्यामध्ये खर्च करायचा का आपल्या जीवन आवश्यक वस्तू आहेत, राशन पाण्याकरता किंवा मुलांच्या शाळेच्या फी करता, आजार पाण्याकरता खर्च करायचा, हा विचार प्रत्येक करणार आहे. त्याला बिहेवियर इकॉनॉमिक्स म्हणतात की कन्झ्युमर बिहेवियर कसा असेल, तो ग्राहक आहे त्याची मानसिकता काय असेल याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्यातून मग कुठला उद्योग वेगानं सुरू होईल. आणि म्हणून माझं आग्रही मत असं आहे की शेती अर्थव्यवस्था ही वेगानं आणि ताकदीनं आपल्याला उभी केली पाहिजे, कारण ही करणं फार सोपं आहे उद्योगधंद्याच्या पेक्षा. आणि उद्योगधंदे शेती सुरू झाली तर सेवा क्षेत्राला आता माणसं परदेशी सहली करता सुट्टी करता जातील का, किंवा आता कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी आपण उन्हाळ्यात जातो ते आता माणसं खर्च करतील का त्याच्यावर, किंवा लक्झरी गुड्स आहेत ते त्याच्यावर खर्च रेस्टॉरंटमध्ये जाऊन खूप मेजवान्यात देणं हे होणार आहे का? आता त्यावर बंधन येणार थोड्या प्रमाणात होईल आणि त्यामुळं क्रयशक्ती निर्माण करणं, डिमांड क्रिएट करणं या फार मोठी गोष्ट आहे. एका बाजूला उद्योगधंदे तर सुरू केले पाहिजे, त्याचबरोबर त्यांचा माल कसा विकला जाईल याची चर्चा आपल्याला करावी लागणार आहे. अगदी तुम्ही म्हणालात की सरकारला अजून जर यामध्ये पैसा ओतायचा असेल तर प्रसंगी नोटा छापण्याची सुद्धा तयारी ठेवली पाहिजे सरकारने. तशी जर नोटा छापायची, अधिकच्या नोटा छापायची जर वेळ आली सरकारला तर त्याचे अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होऊ शकतात. तो प्रॉब्लेम आपण कसा हँडल करू शकतो? अगदी शेवटचा प्रश्न.
पण आज महागाईला आपण कसं तरी तोंड देऊ, महागाई फार आपल्याला करता येईल, उत्पादन वाढवलं पाहिजे. पण आपल्याला लोकांना जर पैसे द्यावे, की छोटे लोकांच्या बँक अकाउंटमध्ये हे खरे पैसे पाठवावे लागतील. त्यांना एटीएम मधून त्या नोटा बाहेर काढता यायला पाहिजे. आपण नुसतं तोंडी सांगून उपयोग होणार नाही. आणि म्हणूनच नोटा छापणे हा शब्दप्रयोग आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये वापरला जातो. अक्षरशः रिझर्व्ह बँक नोटा छापत नाही, नोटा सरकारच छापते. त्यामुळे रिझर्व्ह बँक सरकारला कर्ज देतं. ते आता सरकारला लागेल तेवढं कर्ज देण्याकरता रिझर्व्ह बँकेची जाहीर पाहिजे. आणि त्याच्या बदलीमध्ये आपण बँकेमध्ये जसा फिक्स डिपॉझिट रिसीट आपण जे छापतो आणि त्यावर व्याज देतो, तसं सरकारला ट्रेजरी बिल्स म्हणजे सरकारी बॉन्ड तयार करून ते रिझर्व्ह बँकेला द्यावे लागतील. त्यावर 5-6% व्याजाचा दर असेल आणि रिझर्व्ह बँक त्याच्या बदली सरकारला नोटा देतील, पैसे देतील, कर्ज पुरवठा करतील. दुसरा एक शब्दप्रयोग आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये वापरला जातो, की मजेशीर शब्दप्रयोग आहे, तो म्हणजे हेलिकॉप्टर मनी. आज आपण 10 लाख 20 लाख कोटी रुपये अर्थव्यवस्थेत टाकणार आहे, ते आभाळातून हेलिकॉप्टरचा वर्षाव करणार आहे, असा एक शब्दप्रयोग वापरला जातो. आणि हा शब्दप्रयोग पहिल्यांदा 69 साली जागतिक अर्थतज्ञ मिल्टन फ्रीडमन यांनी वापरला होता. आणि हा अतिशय अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे त्याबद्दलचा शब्दप्रयोग. आता हे शब्दप्रयोग आपल्याला अंगवळणी पाडून घ्यावे लागतील, याचा खरा अर्थ समजावून घ्यावं लागेल. पण त्याला एक मूळ सूत्र जे आहे, यामध्ये सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये गरिबांच्या हातात पैसे पोचवावे लागतील. म्हणजे जनधनच्या मार्गातून करा, किसान सन्मान मधून करा, कारखान्यांच्या मालकांना पैसे देऊन त्यांना पगार देण्याकरता प्रयत्न करा. आज अमेरिकेने जवळजवळ 7 ते 70 लाख कोटी रुपये फक्त लघु उद्योगांना आणि लघु व्यापाऱ्यांना त्यांच्या नोकरांचे पगार देण्याकरता त्याला थेट पैसे दिलेले आहेत. हे सगळं अर्थव्यवस्थेमध्ये चाललेलं आहे. इंग्लंड, जर्मनी मधल्या अर्थव्यवस्था पाहिल्या तर ते ठिकाण लघु उद्योग उभे राहू शकत नाही, त्यांचं कंबरट मोडलेलं आहे. ते पगार कुठून देणार? पगार दिला तर माणसं रस्त्यावर येतील, त्यांना आपण कसं पोहोचणार आहोत? पण हे पैसे थेट पोहोचवायची व्यवस्था केली पाहिजे. आता हे फार अवघड काम आहे, गणित तारेवरची कसरत आहे, त्याला खूप बौद्धिक क्षमता लागणार आहे. आणि आज मला थोडीशी काळजी वाटते की आज जे अर्थ मंत्रालयाची जी रचना आहे, जी माणसं त्यांच्याकडून हे खऱ्या अर्थानं होईल का नाही मला माहिती नाही. म्हणूनच अनेक वेळेला सर्वपक्षीय सर्व तज्ञांचा विचार करून मार्ग काढला पाहिजे असे मानलं जातं. सर्वार्थाने एक ठोस विचार करून सरकारला निर्णय घ्यायची गरज आहे. जसं तुम्ही म्हणालात की अर्थव्यवस्था ही खूप डळमळीत झालेली आहे आणि अगदी मायक्रो लेव्हल पर्यंत पडलेल्या ज्या भेगा आहेत त्या जर आपल्याला बुजवायच्या असतील तर खूप विचारपूर्वक पुढच्या काळामध्ये पावलं टाकावी लागणार आहे. पैसा ओतण्याची तयारी सुद्धा सरकारने दाखवली पाहिजे. धन्यवाद पृथ्वीराज चव्हाणजी, तुम्ही केलेल्या या सगळ्या विश्लेषणाबद्दल. धन्यवाद.